याच्यात आम्ही सगळे सोपीवाळा बसलो इथे बघू शकता तुम्ही. तुझ्या ब्लॉगरचा लक्षात नाही ब्लॉग कर. स्टार्टर इतका होता की मेन कोर्स चालला मस्त 5 मिनिटं झालेत आणि तुम्हाला दाखवते बघा आपोआपच किती पाणी सुटलंय. हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज माझे काही सकाळची सर्व कामं झालेली आहेत आणि त्या ताई पण आलेल्या आहेत. ते सर्व आता क्लिनिंग करतात आणि आता दिवाबत्ती वगैरे करून झाली. नाश्ता पण आमचा करून झाला आहे सगळ्यांचा. आणि काल संध्याकाळी तुम्हाला दाखवलं मला आलेली ती आम्ही घेतलेली आहे. तर काय काय भेटले ते तुम्हाला दाखवते. चला तुम्ही आता ते सगळे स्वच्छ केलं आहे आणि धुवून वगैरे ठेवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते. तर हे बघा बोईटचं म्हणजे कालवणासाठी हे ठेवलं आहे मी. हे फ्रायसाठी आणि शिपरी ही पण एक अशी सुकी बनवणार आहे. गोले बघा किती मोठे मोठे आहेत. हा तर बघा किती मोठा भरपूर असे मोठे आहेत. तर मी आता याची बी 2-3 पद्धती आहेत. पण मी आता आपण जशी फ्राय करतो ना तशी फ्राय करायची आहे. त्यांनी फ्राय करायला सांगितलं आहे. कांदा टोमॅटो नाही यूज करायला सांगितला म्हणून लसणावरच ही अशी फ्राय करणार आहे. तर ते कशी करणार आहे ते चला मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे शिपरी बनवायला घेतलेली आहे. तर ही मी एक पेस्ट बनवली. कोथिंबीर मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवलेली आहे. ती पहिले तेलामध्ये पण थोडीशी शिजवायची आहे. आता हे शिजलेलं आहे. तर आपण इथे घालूया 1 छोटा चमच हळद आणि घालूया मसाला. आता मसाला मी 2 चमच घालते आणि आता चवीनुसार मीठ घालायचे. सुरुवातीला कमीच टाका आणि आता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मसाला. पहिला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. कालवा किंवा शिपरी अगदी सोपी रेसिपी आहे आणि जेवढी आपण सोपी पद्धतीने बनवू तेवढी रेसिपी टेस्टी होते. आणि ही अशी खाडीतली मच्छी ही अगदी मसाल्यातच भारी होतं. बघा आता याच्यावर आपण झाकण देऊ आणि 5 मिनिटांनी पुन्हा चेक करू. त्याच्यामध्ये आता पाणी वगैरे सुटलेलं दिसेल आपल्याला. हे स्लो गॅसवर आपण 5 मिनिटासाठी असे झाकण देऊन ठेवणार आहोत. आणि इकडे मी बोईटांचा रस्सा बनवत ठेवलेला आहे बघा. असेच इथे याला पण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे बोईट ते. पण आज याला मी असं पीठ लावणार आहे म्हणजे ते थोडे क्रिस्पी राहतील. तर इथे 5 मिनटं झालेत आणि तुम्हाला दाखवते बघा आपोआपच किती पाणी सुटलं आहे. आणि हा जेव्हा पाणी सुकेल आपोआप तेव्हा समजायचं आपली शिपरी झालेली आहे. आता याच्यात आमटासाठी तुम्ही चिंच टाकू शकता किंवा आंबोशी असेल तर किंवा कोकम टाकू शकता. तर चला आता हे शिजवत ठेवायचं आहे. आणि इकडे आपला रस्सा पण आता रेडी आहे. अशा ताई साफसफाई करत आहेत. आता क्लिनिंग चालू आहे त्यांची. आता इथे तुम्ही बघू शकता आपली शिपरी झालेली आहे. आणि मी वरून असं गार्निशिंगसाठी टोमॅटो टाकलेला आहे हा. तर चला आता मी गॅसची फ्लेम बंद करते. आणि इथे आपला हा रस्सा पण बघा कसा मस्त झालेला आहे. तर आता मी भात आणि भाकरी बनवते. त्याच्या अगोदर हे फ्राय करून घेते. तर आजचा माझा लंच झालेला आहे आणि घरातली कामं पण आता आवरलेली आहेत. आणि आता सिनोचा थोडासा होमवर्क घेते ना सिनो. चल थोडासा आता होमवर्क करूया. आणि हे झाल्यावर आता आपण डायरेक्ट संध्याकाळीच भेटू. कारण आता सर्व आम्ही जेवणार वगैरे आहोत तेच आहे सर्व. तर संध्याकाळी आता भेटू. तर संध्याकाळ झालेली आहे आणि बाहेरचं वातावरण बघा कसं आहे.
आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, म्हणजे 6:45 वाजायला आलेले आहेत. आणि आज आहे आमच्या पोरांची पार्टी. तर ती टेरेसवर करायची आहे का कुठे करायची ते आल्यावरच सांगतील. तर आता ते सामान वगैरे आणायला गेलेले आहेत. तर बघू आता कसं काय करायचं आहे. म्हणजे आम्ही काय रेडीमेड आणणार नाही, सगळं घरातच बनवायचं आहे आपल्याला. नसे ना, म्हणजे काय काय बनवणार आहे ते आता समजेलच आपल्याला. करीन. आणि हा चालला आता ट्युशनला, आणि तो लवकरच येणार आहे ट्युशनवरून. मग वरती आम्ही टेरेसवर जाऊन सर्व करणार आहोत. आणि मला तर वाटते काही रेसिपी खालीच करायला लागतील, कारण त्याला अवनचा आहे काम मला तर वाटते. तर चला बघूया कसं काय होतंय ते मॅनेज. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता आली का बघूया. आली बाबा, एकटीवच दिला काय ग सामान. असं आहे का. आता आलेले आहेत सर्व पोरा, सर्व म्हणजे 3 जणही आलेले आहेत सध्या. राज, सानिका अँड मंदिरा. आणि आपण हे बघा पार्टीला एवढा सामान आणलाय. नक्की ना. आता ही 2 जण चालेल पुढे वरती घेऊन गॅस आणि सिलेंडर. आणि इथे आमचं हे सगळं आता भरतून. तू झाडू आणि काय घेतस ते घेते. चालेल चालेल. तर इथे आम्ही नूडल्स पहिले फ्राय करायला, नाही बॉईल करायला ठेवलं. प्रेम काय बनवायचं आहे. नूडल्स चिकन नूडल्स ना. फ्राय पण करायचं आहेत ना अर्ध. कशासाठी ते. सूपसाठी. मग काय काय आजचा मेनू आहे सांग, कारण तूच कुकच. नूडल्स, लॉलीपॉप, सूप आणि काय. याचं काय चाललंय. याला माल घातली, हार घातलाय काय रे राज. काय मग आम्हाला ते शिकायला आहे. कांदा दे दो. आता इथं आम्ही कटिंग करायला आम्हाला काम बघते. आमची चालली कटिंग. आज केल्यावर मस्त वाटत ती. पूर्ण तिने अर्धा शब्द अर्धा किलो अर्धा आहे का मला सांगा. बस झालं. आधी मिक्स करा, जर लागला तर टाका. अच्छा, आपला एअर फ्रायर. त्याच्यामध्ये ते लाईट लावली. थोडंसं ऑइल लागेल का नको. असंच विदाउट ऑइल. रोस्ट करतील. फ्राय करण्यापेक्षा आम्ही नूडल्स रोस्ट आता एअर फ्रायरमध्ये मस्त असे नूडल्स करून झालेले आहेत. एक इथे बघा सूपसाठी हे असं बारीक पिझ्झा आणि मस्त वाटते हे बघ. चला आता हेच खाऊया पहिले. आता इथंच आम्ही खाली आलो, कारण वरती खूप थंडी वाजत होती. तरी सगळी वेळी होतं खालीच जाऊया. मग तर चला खालीच जाऊया आपण. खाली आलेलो आहे. आणि आता आमचा काय झालंय, सूप झाला ना प्रेम. इथे आपला सूप झालेला आहे आणि तो पिझ्झा झालाय आणि हा नूडल्स. तर आता पहिला स्टार्टर आम्ही खाऊन घेतो. ये ना तू, तुला कोणी वारलाय थांबवलंय. कुकर मस्त वाटते. आता इथे आमची सुप्याची सेटिंग चालू आहे. म्हणजे आता इथे डिश वगैरे आणून ठेवले. उलटी देता का. थँक्यू. कट नाही आता आम्ही सगळे सुप्पीवाळा बसलो इथे बघू शकता तुम्ही. तुझ्या व्लॉगरचा लक्षात नाही ब्लॉग करा. इथं लॉलीपॉप फ्राय करायला घेतलेत प्रेमनी. मस्त अशी झाली बघा. खूपच सुंदर. तर चला आता लॉलीपॉपची पण मजा घेतो. काय मग कसं वाटतंय लॉलीपॉप खायला. हा मस्त. अजून तर खाल्लं पण नाही. हा दिसतात तर मस्त. आमचं लॉलीपॉप पण झालेलं आहे. आणि इथे यांची चालल्यात व्हिडिओ चालली, शूट करताय काहीतरी सुटी. कुठल्या साईडची करशो. आम्ही खाली सेटिंग. आणि मंदिरा तिकडे भांडी असते. मंदिरा तुला कोण येंगली भांडी असा. मी येंगली मंडळ आभारी आहे. आता यो लास्ट आमचा मोजिटो बनवलेला आहे. आमची झाली पार्टी. आणि आता इथे सगळी क्लिनिंग वगैरे करायची आहे. मंदिराने अर्धी भांडी घासली, आता अर्धी राहिलेली क्लिनिंग आम्ही करू. आणि इथे यो बघा
मोजिटो बनवते स्टॅटर इतका होता की मेन कोर्स चालला मध्ये. आता तो विकेट पडली विकेट पडली, सगळ्यांचं पोटा फुट. आताच आमची सर्व क्लिनिंग वगैरे झाली आणि मुलं गेली आता कचरा फेकायला बाहेर. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.